पांडुरंग, ओ पांडुरंग, ये इकडे ये बरं इकडे, बद्दल आली, ये इकडे लवकर ये. हा भाऊ, काय म्हणत होते भाऊ? अरे पांडुरंग, बद्दल आली ना, पाहिनं आणि इना आता, आणि आपल्या त्या खताच्या पोतळ्या उघड्या आहेत ना, त्याच्यावर फारी टाकून दे बरं लवकर. भाऊ राजा, फारी तर आपल्या मुन्ना भाऊनं त्या दिनकरच्या घरी कोणता कार्यक्रम होता तर त्याला दिली बा. आता फारी नाही आपल्याजवळ. मायचा घोर हा मुन्नाले का सगळ्या गावाला वाटत बसते आणि आपली अडचण करून टाकते. सांगा आता पाणी आलं तर काय करावं, आता ते खत ओलं होईल ना. भाऊ, आपला मुन्ना म्हणजे आता दानवीर करणं आहे राजा तो. हा, तिला फक्त मागायचीच देर आहे. हा, काही मागितलं लोकांना देऊनच टाकते ना भाऊ आपला मुन्ना भाऊ. सांगा आता. हो ना राजा पांडुरंग, मी तर परेशान झालो या पोट्याले. हा, मला तर फिकीर अशी पडली की आता याचं कायच करावं. हा, एक दिवस आम्ही सगळी इस्टेट देते का वाटून लिहिले, समजून राहिलं मला. हो ना भाऊ, आपले मुन्ना भाऊ राजा निराश आहेत. तुकाराम महाराज आहेत ना हो जसे. अरे पांडुरंगा, त्या कर्णानं ते तुकाराम महाराजांना लग्न तरी केलं, पण हा पोट्टा लग्न करत नाही म्हणते. भाऊ, मी बी एक दोन वेळा म्हटलं होतं बा मुन्ना बोले लग्न करा, तू म्हणतो लग्नाचं नाव नको काढू. हो ना, मला त्याच्या डोक्यावर नवऱ्याचा फेटा पाहायचा आहे, तर तू महाराज सारखा फेटा बांधून राहते. हा पोरगा काहीच ऐकत नाही. देव जाणे मा पोराचं काय होईल आता. बरं भाऊ, मी घरी जातो आणि दुसरी फारी आणतो आणि टाकतो त्या पोतेवर. हा, जा लवकर घरी जा, आनंद लवकर, नाही तर पाण्याचा ठोक आला तर बांधा होऊन जाईल मग. ओ पिंट्या, पिंट्या, ओ मार्या, इकडे या लवकर, इकडे या. काय म्हणता काका, काय झालं? काही नाही, कुठे चालले बा तुम्ही एवढे नवरदेवासारखे नटून थटून? हा, आपल्याला चाललो काका, मी लग्न होते तर आम्ही आलतो इकडे. मुन्नासोबत आम्हाला काम होतं, त्याचा फोन लागून नाही राहिला. म्हटलं वावरात आला तो, म्हणून आलो आम्ही इकडे. का बे पोट्टे हो, दुसऱ्याचे लग्न लावता का? आपल्या मुन्नाचं लग्न लावा ना. हा, तयार करा त्याला लग्नासाठी. हा, का मुंजा ठेवा दिले. हा, आता तुमच्या दोघांनी जबाबदारी सोपून राहिलो. मुन्नाच्या डोक्यावर अक्षता पडल्याच पाहिजे यावर्षी. काका राजा, आम्ही लयदा म्हणतो म्हणाले बाबू लग्न कर रे, लग्न कर रे, तर राजा कुठे घेत नाही आमची. काका राजा, मागच्या बारीनं तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की त्याचा जवळ विषय काढला लग्नाचा, तर नाही काढला होता बा. मला पिटलं ना त्याला. हा, आणि सांगितलं याच्या बाद म्हणे डबल त्या लग्नाचं नाव काढलं तर हक्कात रडच पडेल म्हणे. सांगा आता काय करा काका, आता त्याच्या समोर जा गेला लग्नाचा विषय काढला की बस बा, तुम्हाला आता कुठाडतेस मग. पिंट्या माझ्या, तुम्ही दोस्ता नाही त्याचे. हा, तुमच्या म्हटलं ऐकन ना तू. हा, माझ्या तू लागला आणखी 2-4 झपला खाय, पण तू विषय काढते त्याजवळ. हा पिंट्या, तुला त्याला तू शब्द टाकते ना खाली, तू बोलून पाहिजे एकदा त्याचं काही कर गड्या, पण त्याचं लग्न झालं पाहिजे. बरं काका, मी बोलतो त्याशी आज. तू ऐक कुठे पण. तू कुठे असते हे मला माहित असते की तुम्हाला माहित असते? हा, बरं काका, काही टेन्शन घेऊ नका, पाहतो आम्ही त्याला आणि त्याला समजून सांगतो, त्याला अकोल्याला घेऊन जातो आम्ही. हा, अरे पिंट्या, मला ना ती बाळापूरची एक पोरगी आहे, तिला पसंत येईल लागला. ती पोरगीचा माघारी सोन म्हणून आली ना, तर घरातले चांगलं होईल. हे मुलाला सांभाळील आणि घराला सांभाळील. मी तुला ना बायोडाटा पाठवून देतो आणि तू पाय तुला काय करायचं त्या पद्धत न कर गड्या, पण त्या पुरीसोबत लग्न झालं पाहिजे आपल्या मुलाचं. तू पाय मग. मी करतो, तुला मोबाईलवर सेंड करतो बायोडाटा. बरं, आता मला तिकडे त्या वावरात काम आहे, ते तसंच पडले उघडे, मी जातो तिकडे. हा, हो काका, जा तुम्ही बिंदात जा, आम्ही करतो बरोबर. हो बाबू पिंट्या, त्या जबाबदारी घेतली, आता तूच बोलते मुलासोबत. मी तर भाऊ त्याच्या समोर गेला तोंडी का उघडणार नाही रे भाऊ, सांगून राहिलो. मी पहिलेच 2-4 मार खाल्ला त्याचा. आता मला या बारीने बिलकुल झपडे खायचे नाही, त्याच्या शाही खायचं नाही. तुला बोलायचं असेल तर तू बोल लग्नाचं, मी काही बोलणार नाही, तूच पाय सगळं. अरे माझ्या, तू काही टेन्शन नको घेऊ, आता मी पाहतो बरोबर काय करायचं कसं करायचं. तर आता मध्ये पहिले त्या गण्याला फोन लावू दे आणि विचारू द्या मुन्ना आहे कुठे तर. हा हॅलो गण्या, तुला मुन्ना दिसला का आपला? हा, सांग बरं मुन्ना कुठे आहे तर मला. हा पिंट्या, आपला मुन्ना आहे की नाही दवाखान्यात झाला, शांतापुरी आहे की नाही, ते पडली वेळा पाय घसरून. हा, तिचे कंबरच काय फ्रॅक्चर झाले काय झालं काय माहिती, तिला घेऊन गेला आपला मुन्ना दवाखान्यात आहे. कधी जातो? बरं बरं ठीक आहे, जातो आम्ही दवाखान्यात जातो मग. अरे पिंट्या माझ्या, कुठे आले बाबा इकडे आणि एवढं सजून धजून रजा? हा, काय प्लॅन आहे तुमचा? काही नाही मुन्ना, आपल्याला जायचं होतं लग्नाले. पण आम्ही ते करायला कॅन्सल. एक दुसरं महत्त्वाचं काम आलं त्यासोबत एक. काय काम पडलं बा, सांगा. हो मुन्ना भाऊ राजा, काम होतं बा तुमच्याकडे. मला ना राजा तुमची गाडी पाहिजे होती, आपल्याला जायचं आहे, मला लय अर्जंट काम आहे. जाय घरी जाय, गाडी घरासमोरच आहे आणि त्या मग आईले जा. मुन्ना भाऊ, अजून एक काम होतं राजा, मला 1500 रुपये पाहिजे होते राजा. माझ्यावर पैसे नाही आहेत, नोकरात राजा काम आहे पैशाचं. अबे मंग्या सायच्या किती लुटर या म्हणाले. हा, त्याच्यासोबतचा फायदा घेऊन राहिले तुम्ही. हा, आता लोक किती रुपये घेतले त्याच्याकडून? हा, 1 रुपये दिला का वापस? हा, लेको नाले गो ओ मुन्ना, बस कर नाही दुनियादारी. हा, बिलकुल 1 रुपया नको तू येईल, काही नको गाडी देऊ, फुकटे लेखाचे निवड. हा, तुला लेखा सोबतचा फायदा उचलून राहिले सगळे. हा, बस करायचं बंद करे सगळं. जाऊ दे ना रे पिंट्या, आपल्या म्हणून येतात का, त्याची गरज आहे म्हणून ते मागतात मला, आणि माझं आहे म्हणून मी देतो. नाही तुम्ही काय दिले असते. जाऊ दे, जा रे मग घरी, या गाडी जा घेऊन जा. हा मुन्ना भाऊ, पण मुन्ना भाऊ ते आपले पैसे मी एक काम करता, फोन पेच मारता मला मग. हा, जातो मी. हा पिंट्या, तू म्हणून राहिला ना काहीतरी काम आहे तर, कोणतं काम आहे बा, सांग बरं लवकर. अरे मुन्ना, एक पोरगी आहे गड्या, त्या पोरीला ना ती मदत पाहिजे. लय प्रॉब्लेममध्ये आहे म्हणते, आता लोक यायला पाहिजे होती. हा, हो आली वाटते, येऊन राहिली ते पाय येऊन राहिली. मुन्ना, ही बाळापूरची पूजा आहे, इले काम आहे अशी. पूजा सांगा काय काम आहे. हाय मुन्ना. नमस्कार. मी प्रॉब्लेम मध्ये तर लय बा, पण मी दिनेश भाऊले सांगून ठेवला माझा प्रॉब्लेम काय आहे तर. दिनेश भाऊ तुम्हीच सांगा ना येईल आपला प्रॉब्लेम काय आहे तर. मुन्ना, ही पूजा ना भलत्याच प्रॉब्लेममध्ये आहे. हिचे मायबाप लहानपणीच मेले आहेत, अनाथ पोरगी आहे. आणि मला हे पोरगी नात्याचा जायला बहुतेक तुला माहिती आहे की नाही देव जाणे. हिचा मोठा बाप आहे ना, त्यानं हिच्यासाठी पोरगा पाहिला. घरी तरी काही खास नाही आणि पोरगी बेवळा आहे, लय शोकात तिले. हा, आता सांगा या पोरीनं काय करा. हा, इले मायबाप नाही आहेत हे काही म्हणू शकत नाही. आणि तुमच्या समाजात राजा हुंडा किती आहे. हा, तो बाप म्हणते आता याच ठिकाणी करून देतो म्हणते लग्न. सांगा आता हे तिच्या मोठ्या बापाच्या पुढे आता कशी जाईल, डिपेचाच सापडली पोरगी. आता तूच मदत कर बाईले. लयच बेकार प्रॉब्लेम आहे रे मग पिंट्या. आपण मग काय हिच्या मोठ्या बापाला समजून सांगायचं की काय कसं करतं सांग. चला हिच्या घरी जाऊ, हिच्या मोठ्या बापाला समजून सांगू आपण. अरे मुन्ना, हिचा मोठा बापले डेंजर आहे म्हणते, कोणाचं ऐकत नाही. हा, त्याला त्याचा हुंडा वाचवायचा आहे ना. हा, तो काय हे करते. हा, त्याला तर बरंच आहे. सांग आता मग पिंट्या, आपण काय करतो कडा मग, असं करता काय एखादा पोरगा पाहून आपण हिच्यासाठी. हा, काय म्हणतं सांग तू. अरे मुन्ना, पोरगा पाहिजे का सोपा आहे काय. आता तुला सांगितलं का समाजात हुंडा किती आहे आणि कोण लग्न करायला तयार होईल बिन मायबापाच्या लेकरासोबत. हा, आणि एवढा वेळ तरी आहे का, आता 15 दिवसाला लग्न आहे तिचं. सांग आता तू. लेका बुराटच कुठं झाली कडे,
चल बरं माय तर साला डोकं आता काम नाही करून राहिलं. तूच सांग आता काय आयडिया सांग. हा बघा म्हणा, या पुढे आता दोनच मार्ग आहेत. एक तर त्या बेवड्यासोबत लग्न करणे, नाही तर जीव देणे. तिसरा मार्ग म्हणत आहे, पण तो तुला पटणार नाही. पाय मग कोणता मार्ग आहे बा तिसरा? सांग ना, जर पटत असेल तर करून टाकू आपण. म्हणा गड्या, तिसरा मार्ग एकच आहे, या पोरीसोबत तुला लग्न करणे. काही बोल राहिला का पिंट्या? तुला तर माहित आहे मला लग्न करायचं नाही आहे, मला समाजसेवाच करायची आहे. हा, मग आता तू सांग, या पुरीला कोणता सल्ला देतो तू? आता त्या बेवड्याचं लग्न करायचं देतं की जीव द्यायचा देतं? हा, आणि समाजसेवा म्हणून राहिला तू. तर लग्न झाला का समाजसेवा करता येत नाही का? हा, आणि या अडचणी सापडलेल्या पोरीशी त्याचं लग्न केलं तर ते का समस्या होत नाही का? हा, त्या घरचे खुश होऊन जातील बाबू. हे पोरगी खुश, त्या घरचे खुश. हा, आणि तुला समस्या करायला पोरगी अडवणार थोडी आहे काय? पूजा अडवशील का तू? हो, मी पण यांच्या समाजसेवेत हातभार लावत जाईल. हा भाऊ म्हणा, ऐक ना, म्हटलं ना, या पोरीचे लग्न करून टाक. हा, तुला का लय कल्याण होईल. हा, आणि त्या घरचे खुश होतील का, आणि या पोरीचे चांगलं होईल. आणि तू समस्या चालू ऐक ना, तू तुला काहीच बांधा जाणार नाही. ऐक पिंट्याला का त्या तू मला पुरं विचारात टाकलं. आता काय करावं? चल बा घरी चल, माझ्या बाबाशी बोलू आणि माझ्या बाबा म्हणतील तसं करू. आता चला घरी चला. या पूजाला घे घरी. चल बरं म्हणा, तू आणि हे पूजा जा पुढे. माझ्या मी येतो, ते शांतापुढे भेटून येतो आम्ही. मानलं का पिंट्या तुला? बाकी सलाम है भाई पिंट्या, सलाम है तुमको. हा, काय गटो लगा म्हणला त्या? बाप रे बाप, एक चपाट नाही खाल्ली झाले. मला तर त्याने लगा किती कुताडला होता बे. बाप रे बाप पिंट्या, त्याला का मस्त. आता काका लय खुश होते. माझ्याकडे मुन्नाकडे आपल्या दोस्ताकडे त्याचं लग्न व्हायला पाहिजे होतं. काकाने सांगितलं होतं आणि आपल्याला वाटत होतं कुणा ते चांगलं व्हा म्हणून. बिचारा समस्या करते, पण त्यांना स्वतःच्या संसाराकडे काहीच नाही केलं. चला आता त्याला चांगली बायको भेटेल आणि ते समस्या चांगली राहील. चला आता आपण ते शांतापुढीला पाहू आणि तिकडे मुन्नाच्या घरी जाऊ. काका लय खुश होतील. चला, मला लय चांगलं वाटलं आता. हो चल बरं. आणि मुन्नाच्या लग्नात तर लय एन्जॉय करणार आपण, लय म्हणजे निरा